राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये अधिवेशन होतंय। या अधिवेशनाला अजित पवार आता पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार सुद्धा आहेत। थोड्याच वेळात या अधिवेशनाला आता सुरुवात होणार आहे। पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी या अधिवेशनाला उपस्थित राहतील। धनंजय मुंडे सुद्धा या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये अधिवेशन होतंय। या अधिवेशनासाठी जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते, कार्याधिकारी, पदाधिकारी यांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या अधिवेशनाला आता सुरुवात होणार आहे। छगन भुजबळ सुद्धा या अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय आता अजित पवार उपस्थित राहिले त्या अधिवेशनाला। निश्चितच आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची 2 दिवस शिर्डीमध्ये शिबिर पार पडणार आहे। पुष्पक रिसॉर्ट या ठिकाणी हे शिबिर पार पडत आहे। आपण पाहतोय की आजचा पहिला दिवस आहे आणि या शिबिराची सुरुवात आपण पाहतोय खरं तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या स्वतः या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण पाहतोय की 10:10 सुरुवातीला या ठिकाणी झेंडावंदन होईल आणि त्यानंतर सुनील तटकरे यांचं प्रास्ताविक भाषण होणार आहे। त्यानंतर 2 सेमिनार देखील होणार आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय की या 2 दिवसाचा दिनक्रम जर पाहिला संपूर्ण आता या 2 दिवसामध्ये जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, ते मार्गदर्शन करतील। सोबतच आपण पाहतोय की या संपूर्णतः शिबिरादरम्यान आपण पाहतोय की फ्रंटल सेलचे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, प्रमुख नेते असतील, हे सगळेच उपस्थित राहणार आहे। दरम्यान आपण पाहतोय की जे ज्येष्ठ पत्रकार आहेत संदीप चव्हाण सुरुवातीला यांचं भाषण होईल, ते मार्गदर्शन करतील। त्यानंतर माजी मंत्री सुबोध मोहिते हे देखील भाषण करणार आहेत। सोबतच अभिनेते सयाजी शिंदे हे देखील वेगवेगळ्या विषयांवरती भाषण करतील, मार्गदर्शन करतील। सोबतच प्रदीप मुल्ला असतील, सिद्धार्थ कांबळे असतील, हे सगळेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। प्रभाग मलिक आलेले आहेत, दिलीप वळसे पाटील आलेले आहेत, सुनील तटकरे आलेले आहेत। अजून पदाधिकारी जे आहेत, प्रमुख पदाधिकारी असतील किंवा मग जे प्रमुख नेते असतील, हे एक एक येताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे आजच्या या शिबिराला उपस्थित राहणार की नाही याची वारंवार चर्चा जी आहे ती होत असताना पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी प्रफुल्ल पटेल देखील दाखल झालेले आहेत, ते देखील आता या ठिकाणी झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील आणि शिबिराला देखील उपस्थित राहतील। सोबतच आपण पाहतोय की मंत्री छगन भुजबळ हे कालपर्यंत नाराज असल्याचं कळत होते आणि शिबिराला येणार नसल्याची चर्चा होती। मात्र आता ते या शिबिराला उपस्थित राहणार असल्याचं देखील कळतंय, कारण प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीला मान देऊन भुजबळ शिबिराला या 2 दिवसाच्या शिबिराला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। मात्र या दरम्यान ते मार्गदर्शन देखील करणार असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे छगन भुजबळ देखील येणार असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे धनंजय मुंडे विषयी आपण पाहतोय की जे वारंवार त्यांच्यावरती आरोप होत आहेत, मात्र त्यांच्यावरती ज्या पद्धतीत राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागली होती आणि त्यामुळे आजच्या होणाऱ्या शिबिरामध्ये ते उपस्थित राहतात की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड हे मागच्या पक्षाच्या गेल्या वर्षीच्या शिबिराला उपस्थित होते, पण आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खरं तर त्यांच्यावरती कारवाई झाली आणि त्यानंतर आज ते उपस्थित राहणार नाहीयेत। आपण पाहतोय की 10:10 बरोबर या ठिकाणी पक्षाचं झेंडावंदन जो आहे तो या ठिकाणी होत आहे आणि अवघ्या थोड्या मिनिटातच शिबिराला देखील सुरुवात होणार आहे आणि सुरुवातीला सुनील तटकरे यांचं प्रास्ताविक सुरू होईल। मात्र आपण पाहतोय या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे, पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त असेल त्या संदर्भात माहिती। निश्चितच आपण पाहतोय संपूर्ण शिर्डी नगरीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं संपूर्णतः गुलाबी बॅनर जे आहेत ते पाहायला मिळतात। खरं तर यंदा या नवसंकल्प शिबिराला एक वेगळं नाव देखील देण्यात आलेलं आहे, कारण नवी दिशा आणि विकासाची दिशा अशा पद्धतीनं पुरोगामी विचारांना घेऊन चालणार असलेलं हे पक्ष आहे आणि अजित पवार ज्या विचारांना धरून चालतात ह्या सगळ्याच बाबींना धरत हे अजित पर्व नवसंकल्प शिबिर आहे आणि यंदा या शिबिराला आपण पाहतोय की यशवंतराव चव्हाण नगरी असं या शिबिर स्थळाचं नाव देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एक वेगळीच ओळख जी आहे ती यंदाच्या या शिबिराला दिली जात आहे।
खरं तर आपण पाहतोय की सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते शिबिर तळाजवळ उपस्थित झालेले आहेत. एक एक जे प्रमुख नेते आहेत ते येताना पाहायला मिळतील. आमदार अमोल मिटकरी असतील, इतर जे नेते आहेत ते देखील उपस्थित होताना पाहायला मिळतात. दिलीप वळसे पाटील असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनेत्रा पवार आहेत, स्वतः अजित पवार आहेत, सुनील तटकरे आहेत. हे सगळेच नेते जे आहेत ते उपस्थित झालेले पाहायला मिळतात आणि अवघ्या थोड्या मिनिटात आपण पाहतोय झेंडावंदनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर शिबिराला सुरुवात होणार आहे. मीनाक्षी, आपण जर पाहिलं आता आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हे शिबिराचं या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं. हे शिबिर या ठिकाणी आपण पाहतोय 2 दिवस हे शिबिर होणार आहे. आज कोणाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे आणि उद्या कोणाकडून मार्गदर्शन केलं जाईल? कारण सुरुवातीचा जर आपण कार्यक्रम पाहिला तर सकाळी पहाटेच अजित पवारांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं अधिवेशन सुरू होण्यासाठी. मात्र 2 दिवसाचं हे शिबिर आहे आणि त्यापूर्वीच साईबाबांचं दर्शन घेऊन अजित पवार आता शिबिर स्थळाजवळ दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय की 10 वाजून 10 मिनिटांनी झेंडावंदनाचा हे कार्यक्रम पार पडत आहे आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं प्रास्ताविक भाषण जे आहे ते होणार आहे. त्यानंतर 2 सेमिनार जे आहेत म्हणजे या सेमिनार दरम्यान आपण पाहतोय की ज्येष्ठ पत्रकार असतील आणि सोबतच सयाजी शिंदे जे अभिनेता आहेत त्यांचं देखील भाषण होणार आहे. या दरम्यान आपण पाहतोय की आदिती तटकरे यांना देखील महिलांविषयी जे त्यांच्याकडे खातं आहे त्याविषयी त्यांच्या क्षेत्रातलं महिलांना त्या मार्गदर्शन करणार आहे. सोबतच त्यानंतर पुन्हा दुपारनंतर एक सेमिनार होणार आहे आणि उद्याचा दिवस जर पाहिलात तर उद्या सकाळी 2 सेमिनार होतील. त्यानंतर आपण पाहतोय की दुपारनंतर एक सेमिनार होईल आणि संध्याकाळी सुनील तटकरे हे देखील माध्यमांशी बातचीत करताना पाहायला मिळतील, पत्रकार परिषद घेतील आणि दिवसभरामध्ये नेमका शिबिरादरम्यान काय काय झालेलं आहे, काय काय नेमकं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे याविषयी माहिती देतील. प्रामुख्याने आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी हे संपूर्णतः शिबिर घेण्यात येत आहे. त्यामुळे या शिबिरादरम्यान आपण पाहतोय की प्रमुख नेते असतील, सोबतच तालुका प्रमुख असतील, प्रमुख पदाधिकारी असतील, फ्रंटल सेलचे अध्यक्ष असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, हे सगळेच उपस्थित राहणार आहेत. जी मीनाक्षी, आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण पाहतोय लाडकी बहीण योजना अगदी जोरदार सुरू होती आणि त्यानंतर आता आपण जर हे शिबिर पाहिलं तर या ठिकाणी महिला कार्यकर्ते असतील, महिला पदाधिकारी असतील यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतोय. निश्चितच, कारण लाडकी बहीण योजना आपण पाहिली ज्यावेळी राबवली आणि चांगलं यश जे आहे ते या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. तसंच यश जे आहे ते पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळावा यासाठीचा हा सगळाच प्रयत्न आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी असतील, लोक असतील, महिला वर्ग असेल किंवा मग पुरुष वर्ग असेल यांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे या शिबिरादरम्यान जे उपस्थित राहणारे प्रमुख नेते आहेत, पदाधिकारी असतील, प्रमुख तालुका प्रमुख असतील, फ्रंटल सेलचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांना सूचना देखील केली जाणार आहे. त्यामुळे कशा पद्धतीने या सगळ्यांना नवीन येणाऱ्या लोकांना कसं आकर्षित करता येईल आणि जास्तीत जास्त आपल्याला मत मिळवता येईल हा सगळाच प्रयत्न राहणार आहे. जी मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.